गुड मॉर्निंग सर्वांना। आणि आज आम्ही ट्रॅकिंगला निघालेलो आहे आणि इथे सुंदर व्ह्यू आहे फणसवाडी, खारघरच्या इथे फणसवाडी एक गाव आहे, त्या फणसवाडीमध्ये आलो आहे। तुम्ही बघा इथे खाली तलाव आहे, वरती झाड, डोंगर, नारळाची झाड, सुंदर असं देखा। आणि आमच्यासोबत माझ्या फ्रेंड्स पण आहेत, ह्या सगळ्या योगाच्या आहेत, जयश्री मॅमचे योगा क्लासेस त्यांच्या सर्व स्टुडंट्स आहेत। आणि इथे बघा जयश्री मॅम आणि त्यांचे स्टुडंट देखील आहे। खूप सुंदर ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि खूपच एन्जॉय घेतोय। हे बघा, आणि हा रस्ता देखील तुम्हाला फर्स्टचा व्ह्यू नाही दाखवला, त्यावेळेस मी थोडा शॉर्ट केलाय, शॉर्ट मध्ये जाऊन बघा नक्की। आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथला, सूर्योदयाचा तर व्ह्यू खूपच सुंदर। आणि पावसाळ्यात तुम्हाला एक सांगते, इथून ना पाणी वाहतं, खूप सुंदर झुळझुळ पाणी वाहतं, खूप सुंदर। तुम्हाला जर ट्रॅकिंग करायला यायचं असेल तर नक्की इथे या, खूप सुंदर आहे। आणि हे बघा झाडी, वाव, मस्तच असा देखा। माझ्या पाठचा पण निसर्ग तुम्ही पहा, खूप सुंदर असा मस्त निसर्ग आहे। आणि निसर्गात मला तर खूपच आवडतं रमायला। आणि इथे चिमण्यांच्या अलावा कुठलाच आवाज नाहीये, तुम्ही पण ऐका, मस्त आवाज आहे बघा। किती सुंदर असा डोंगर। तुम्हाला माहिती आहे, आम्ही लॉकडाऊन मध्ये जेव्हा यायचो नाही ते ट्रॅकिंगला, आम्ही वरच्या साईडने यायचो, पांडवकड्याच्या साईडने यायचो। इथे फर्स्ट टाइम आलो आम्ही ट्रॅकिंगला, कालच्या साईडने फणसवाडीच्या अगदी गावातून आम्ही इथे आलेलो आहे ट्रॅकिंगला। खूप सुंदर असं, खूप लोक आले तिथे ट्रॅकिंगला। आज सॅटर्डे संडे असतं तेव्हा असंच ट्रॅकिंगला कुठे ना कुठेतरी। आणि हे बघा माझ्या इथे समोर जुनं असं घर आहे, घर पडलेलं आहे ऍक्च्युली। इथे जी माती असते मातीवरनं घसरायला होतं, त्यामुळे नाही इट्स ओके। आणि इकडे मातीच्या रोडवरून आल्यानंतर वरती मस्त असं दगडांचा जिना बनवलाय आणि तिथूनच आता आम्ही वरती जाणार आहे। आमच्या सोबत एक आंटी आहेत, त्यांना सपोर्टिंग करत आहे वरती जाण्यासाठी। जयश्री मॅडमचे शूज खराब झालेत, ऐन वेळा बघा, लक्षात ठेवा ट्रॅकिंगला जाताना प्रॉपर शूज आपले बघा, मगच ट्रॅकिंग करा। हा एक अनुभव आलाय आम्हाला चांगला। आणि आता ते प्रॉपर नंतर थोड्या वेळ जेवढे चालतील तेवढे चालतील, नंतर ते विसर्जन करणार आहेत असं म्हणतात। प्रॉपर तरीके, हा बरोबर ना, ज्यांनी आपल्याला साथ दिली त्याचं प्रॉपर तरीकेनेच केलं पाहिजे ना। बघा चालता चालता नाश्त्याचा विचार आहे आम्हाला, मध्येच आता आम्ही नाश्ता करणार आहे, एनर्जी मिळाली पाहिजे ना। सो पण जंगलात नाश्ता करणं एक वेगळीच मजा असते। एकदम रस्ता नागमोडी वळण आहे। आणि बघा चालता चालता रस्ता गुफा सारखा एक रस्ता आलेला आहे। सो एकमेकाला सपोर्ट करत आहेत वरती चढत असताना। जंगल में तो रहेंगे ना, बापरे, आराम के साथ चलो। बघा असा हा तो नागमोडी वळण रस्ता आहे आणि एकदम केअरफुली आम्ही वरती चढत आहोत। गाडी आपलीकडे मजा वेगळी। हाथ पकड़ना त्यांना विश्वास म्हटलं, कोणी नहीं देने वाली, जैसे कुछ नहीं होगा, खाली पैर आराम से रखो। प्रॉपर ट्रॅकिंग होती आपली, प्रॉपर ट्रॅकिंग बोलते इसे। हेलो, वाव, अमेझिंग रस्ता, सुंदर असा। खारघर मध्येच आहे, लांब नाहीये। तुम्हाला यायचं असेल तर नक्की या,
पनवेलपासून फार जवळ आहे खारघर एरिया आणि खारघर एरियामध्ये फार सारे डोंगर्स आहेत, मंदिर आहेत आणि इथे ऑक्सिजन लेवल खूप सुंदर आहे कारण की एरिया खूप खुला खुला आहे. हे बघा आतून येत आहेत हळूहळू सर्वजण. अगदी छोटा रस्ता आहे, गल्ली एकदम म्हणतात ना त्या टाइप मध्ये आहे. हे बघा ह्या आहेत योगाच्या टीचर जयश्री मॅडम. माझ्या आधी पण ब्लॉग मध्ये तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे. आणि सो आमच्यासोबत एक आंटी आहेत, त्या जरा फार थकलेल्या आहेत म्हणून त्यांना सपोर्ट करतायत येण्यासाठी. पुढे सपाट आहे. पुढे पाठी नागमोडी वळणाचा रस्ता. आणि आता तुम्ही पाहताय समोरचा फ्रंट तुम्ही पाहताय पूर्ण प्लेन आहे आणि समोर भला मोठा डोंगर. वाव काय सुंदर व्ह्यू आहे बघा डोंगराचा. सूर्याची किरण पडलेत पूर्ण डोंगरावरती. सुंदर असा देखावा आहे. अमेझिंग, खूप सुंदर. आणि हे बघा काठेरी झाड. नंतर याला पावसाळ्यात पालवी येते. हा हे बघा फोटोसाठी रेडी झालेले आहेत. सगळे आहेत जयश्री मॅमच्या योगाचे स्टुडंट्स आहेत हे सगळे. सो एन्जॉय करत आहेत. आंटी फार दमलेल्या आहेत, खूपच घाम आलाय. आंटी नाही म्हणत यंगच आहेत त्या. बापरे पण एनर्जी जबरदस्त आहे. एनर्जी काय जबरदस्त भारीच आहे. नाही तर माणूस थोड्या वेळात बसून गेला असतं खाली. एक इकडून आहे इकडून आहे, कुठून जायचा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. सो हा आहे की हा आहे. सर या साईडने गेलेत तर मे बी बघूया आपण. सर या साईडने नक्की आहे का? चलो हा रस्ता कुठे जात असेल? मला वाटतं बॅक साईडला आणि हा रस्ता जात असेल फ्रंट साइडला. सो हाय मैम, आपका नाम बदलिए. प्रीति. प्रीति. अरे मराठी येत ना तुम्ही? हो मराठी. अरे यार युगच हिंदी बोलली. बघा कशी वाटते तुम्हाला? मजा वाटते ना ट्रॅकिंगला? मस्त ना? तोच आहे का? सो आमचा हा रस्ता चुकलेला आहे. जो मी तुम्हाला तो रस्ता दाखवला होता तोच रस्ता आहे. तर आम्ही पुन्हा हा पण रस्ताच आहे. हा तो फ्रंटला जातोय म्हटलं आणि तो बॅकला जातोय. तर आता मी बॅक साईडला चाललोय त्या रस्त्याने. काय व्ह्यू मिळणार आहे तोही बघा, म्हणजे तुम्हाला येताना नंतर अडचण नको की कोणत्या रस्त्याने जावं म्हणून. तर आता मी ह्या साईडनी चाललेलो आहे. या साईडने आता कुठला व्ह्यू येतोय तो पाहूयात. आता तुम्ही थोड्या वेळी परवा पाहिला ना तो फोटो मी शूट केला, तिथला व्ह्यू खूप सुंदर होता. आणि आता आम्ही ह्या व्ह्यूने चाललो. मस्त पक्षी आहेत बघा इथे. वाव. आणि मस्त खाली ना शेण आहे. इथे गायी पण येत आहेत, त्याचा एक प्रूफ शेणाचा. वाव, चिमण्यांचा आवाज किती सुंदर आहे बघा. गाय. सो हा रस्ता एकदम बरोबर आहे असं आय थिंक सो वाटतंय, कारण की भरपूर लोक गेलेले आहे. पायवाट आहे त्यामुळे पायवाट चांगलीच पडलेली आहे, म्हणजेच इथून खूप सारे लोक जात आहेत असं कळतंय. सुंदर असा चिमण्यांचा आवाज येतोय, ऐका. हे पहा, मी तुम्हाला म्हणलं ना या साईडने येताना हा तुम्हाला फ्रंट देखावा मिळेल आणि सुंदर देखावा आहे. सूर्याची किरण पूर्ण पडलेली आहेत. वाव, डोंगराआड सूर्य उगवलेला आहे आणि त्याची किरण पूर्ण इकडे पडलेली. बघा किती सुंदर व्ह्यू आहे. जिंदगी यूं ही चलती रहे. हे गाणं बरोबर बोलत असेल तर कव्हर करा हा, चुकलं तर सांगा मला. हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे. हंसी हो या गम बदलेंगे ना हम, चाहे. कवर करा हो, मला येत नाही पूर्ण गाणं.
तो हा रस्ता तर तुम्ही पहा, इथे खड्डा आहे आणि इथून हे बघा मुळ्यांचा जिना बनल्यासारखा वाटतं इथून. आणि हा रस्ता आता इथून आहे, तिथून एकच पावलं जाईल असा रस्ता आहे. हे बघा इथून पण आहे रस्ता आतमध्ये, पण फारच जंगल आहे. सो तर मी ह्या रस्त्याने चाललेलो आहे. वाव, मस्त नागमोडी वळण आहे. सो मॅडम तुम्ही कुठे गेला वरती? हे बघा इथून पाण्याचे झरे वाहत असतील, मे बी दगड दिसत आहेत पावसाळ्यामध्ये. आता नाही, आता तर थंडीचा सीझन आहे. ए वाव, किती सुंदर असं वाळू आहे. नहीं नहीं यहाँ पे नहीं, ये सांप का नहीं है, मुंगियों का. फुलपाखरू. मैं पीछे खड़ा हूँ. ओके. पावसाळ्यात स्लिप होतं, त्याचं कामच नाही पावसाळ्यात. आता सूर्य पूर्ण वरती आलेले आहेत आणि तुम्ही पाहताय आता वाजलेले आहेत 7:45. 7:45 वाजलेले आहेत आणि तरी आम्ही अजून ट्रॅकिंग आमची संपलेली नाहीये. आम्ही चालत आहेत, जवळपास आम्ही पोहोचलेलोच आहे वरती. इथून एक रस्ता आहे, छोटे छोटे रस्ते देखील आहेत तिथे. दम भरलेला आहे. सुंदर व्ह्यू वरती आल्यानंतर. वाऱ्याची झुळूक खूप छान लागते, मस्त. असं कधीतरी यायचं फिरायला, खूप छान वाटतं. आज शनिवार होता त्यामुळे आम्ही आलो, पण खूप छान वाटतं. बघा माझ्या पाठी सूर्य चमकतो. आय लाईक सूर्य भगवान. हे बघा इथे ना, बघा सिटी दिसते, खारघर सिटी. बिल्डिंग्स दिसत आहेत आणि मग मी इथे समोरच्या डोंगरावरती आलेलो आहे. आता सोपा, एवढं चढण नाही आता. आता इझी झालंय सगळं. नॉर्मल रस्ता आहे. हा नॉर्मल रस्ता आहे आता. तसं येऊ शकतात बरोबर आपण सगळे. फायनली आम्ही डोंगराच्या वरती पोहोचलेलो आहे आणि जो नागमोडी वळण होती ते आता कमी झालेत आणि आता मी स्ट्रेट रस्त्याने चाललेलो आहे. एक आंटी आहे, त्यांना नी प्रॉब्लेम आहे, पण तेच मी मगाशी तुम्हाला सांगितलं आहे. आता तरी पण एवढ्या वर चालत आलेत. म्हणतात ना, स्वतःची विल पॉवर असेल तर माणूस काही करू शकतो. ओए सोन्याचं झाड भेटलं रे आम्हाला. आवाज आ रहा है हम लोग का. सोनं हवंय का कोणाला? सोनं, गोल्ड गोल्ड. हाँ, हम लोग को आवाज आ रहा है कि आप लोगों को हम यहाँ पे चिल्ला रहे. कहाँ पे जा रहा है? दूर एकदम ऊपर आहे. हे बघा गावात राहतात तिकडे, त्यांच्यावरती वस्त्या आहेत आणि ते आता खाली वरतात. वस्ती आहे ना वरती तुमची? बापरे सई, तुम्ही रोजचा हा प्रवास करता खाली? बाबा बाबा बाबा, यांचा रोजचा प्रवास आहे. ए वरती घर आहेत त्यांची, शेती असेल, घर असतील, सर्व आहे ना. सो आपण बघूया, भेटलं बघायला तर. दुसरा मोबाईल असेल तर फटतात ना.
हा लगेच अटकलं आम्ही येणार संध्याकाळी किती वाजता येणार परत? 5 वाजता अंधार पडतो की पूर्ण? नाही तेवढा 5 ला आम्ही इथं 1 तास लागतो आम्हाला यायला. 1 तास लागतो? 1 तास तुमच्या जागा 1.5 तास लागत. आम्हाला 1.5 तास लागला तसा. 2 तास आम्हाला 1 तास लागतो. बापरे, खूप चांगला स्टॅमिना आहे तुमचा. मग घ्यायचं तसं मग तेच हा दिसले. चला चला हॅलो हा बोला. नहीं फिर भी आए वो अच्छे से बहुत उनका स्ट्रॉन्ग सो आम्ही एवढा मोठा ग्रुप आला होता. फायनली जे हरवलेले होते ते पण सापडलेले आहेत आता. आणि हा सर्व ग्रुप आमच्या सोबत आता आलेला आहे. कारण की अर्धे आम्ही तिकडे गेलो तर अर्धे लोक इथे आहेत. आणि बघा सगळे खाण्यामध्ये बिझी आहेत. भूक लागले खूप. वरती आलो ना तर भूक लागली. याच्यामध्ये आमचे पोहे आहेत आणि खिचडी आहे, रवा आहे. तुम्ही पण नाश्ता करायला या. ट्रॅकिंगचे उपीट पण आणले का? या मॅडम साठी उपीट आणले. अच्छा मॅडम उपीट खाणार आहेत? उपीट खाणार शुगर फ्री पाहिजे का? माझ्याकडे आहे तो. आता ते सध्या बिस्किट खात आहे शुगर फ्री. नंतर उपीट खाणार आहे. आणि आम्ही सर्वजण आता एकत्र आलो आहोत. कारण की सगळेजण वेगवेगळे झाले होते. आता सर्व एकत्र आलोत. आणि खूप मज्जा वाटते. खूप एन्जॉय वाटतोय. आणि हा वरती चढताना ऊन लागायला लागलं. आता थंडावा थोडा कमी झाला. आणि आता उन्हाचं किरणांनी जास्तच जरा उष्णता थोडी वाढलेली आहे. सो सर्वजण खात खात बिस्किट येत आहेत. आणि वरती जाऊन नाश्ता करणार आहे सर्वजण. तर नाश्ता करण्याच्या पूर्वी स्टार्टर चालू आहे सर्वांचा. सो कसं वाटतंय सगळ्यांना सांगा एकदा. खूप छान. खूप छान ना? मस्त ना? सबस्क्राईब करा. हा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जेव्हा यायचं असेल ना इथे तर हा माझा व्लॉग बघा नक्की. तुम्हाला जर रस्ते चुकले तर रस्ते सापडतील इथून. कारण की आम्ही पहिल्यांदा चुकलो, नंतर आम्हाला रस्ते माहित पडले. त्यामुळे तुम्ही चुकू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. बघा डोंगरावरती टॉयलेट बाथरूमची सोय केलेली आहे. हे तेच आहे की घर आहेत. हा हा जो आहे ट्रॅकिंगचा पांडवकडाचा रोड आहे. पांडवकडा. अरे फिर लंबा हो जाएगा. हे बघा आम्ही एवढी ट्रॅकिंग करून फायनली आम्ही डोंगराच्या वरती रस्ता जो बनवलेला आहे तिथं आम्ही आलेलो आहे. आणि पूर्वी आम्ही लॉकडाऊन मध्ये इथेच असं यायचो एक्सरसाइजला. हाच तो रोड. लक्षात ठेवा आपल्याला इथून हे बघा समोरून लोक ट्रॅकिंग करून येत आहेत. वयाने किती वयस्कर लोक आहेत वरील ट्रॅकिंग करतायत, रनिंग करतायत. येतो का आपल्या इथे एक बॅनर दिसतोय. स्पॅन महिला अग्रो. इथे मी अगोदर आलेली होती. सो
आता आम्ही डोंगरावरती आलोय आणि सगळेजण आता नाश्ता करायला बसलेले आहेत आणि इथे बघा फुलाचं झाड, वाव सुंदर अशी फुलांची झाडं इथे लावलेली आहेत आणि इथे आम्ही नाश्ता करणार आहेत. सगळे नाश्ता खाण्याची तयारी. ते डॉगी पण आलेला आहे कारण की त्याला पण वाटलं की माझ्यासोबत मलाही खायला, त्यांच्यासोबत मलाही थोडं खायला मिळेल या आशेने तो आलेला आहे आणि सगळ्यांकडे तो मागतोय बघा. ओ खाने के लिए आहे. या काकी झाडू मारायला आलात का काय? इथे काय आहे विचारलं? फार्म आहे तो, आम्ही आताच कामाला होतो. अच्छा फार्म हाऊस आहे. मग आम्ही चांगल्या ठिकाणी आलोय. म्हणजे कुणाल पाटील. कुणाल पाटील आहे आपलेच का? असू दे मित्रमंडळी आहे. शेकापचे का? आपले शेकापचे जाऊ दे. बोला जेवण कोणाला बनवायचंय सांगा. चूल रेडीच आहे, फक्त जळण इथलं आणायचं उचलून घालायचं लगेच गरम गरम. हा रे नाही, आपण मटक्यामध्ये बनवू शकतो. मटका अजून बरंच आहे. आगीवर तो पण भाजून खाऊ शकतो. हा सो जास्वंदीचं फूल आणि त्याच्यावरती बटरफ्लाय फिरत आहेत. सुंदर असा देखावा. जास्वंदीची बघा रेड कलरची फुलं. फोडलेलं आहे ना हे. अरे शिये ही नाही आहे तो. हे बघा आहे दादा सरग. दादा सरग ना? सरगर दादा मस्त डॉग्सना खायला घालतायत. प्रत्येकाला कशाची आवड असते, तसं दादांना यांची आवड आहे. आणि बघा ज्याची आवड ज्या व्यक्तीकडे असते त्या व्यक्तीकडे ते जात असतं. म्हणून दादांकडे हे आलेले आहेत डॉगीज आणि त्यांना बिस्किट घातलेले आहेत. त्यांचा आपण फोटो क्लिक करूयात. ही छोटीशी बावडी बोलतात ना याला, बावडी. ह्या निसर्गाच्या वातावरणात आता आम्ही नाश्ता करणार आहे. वेट बघा, एवढा ट्रॅकिंग एवढी मोठी पार केली या शूज ने. ग्रेट. आणि त्याचे शूज आता फायनली त्यांना दुसरे भेटलेले. सांगायला नको का बिचारे ना आधीपासून तुमच्या ब्लॉग मध्ये आहेत. थँक्यू सो मच सचिन जी. आणि हे घेऊन आले दादा एवढ्या लांब उडले हे शूज. दुसरा पण निघालाच होता हा. झालं कामच झालंय. ते बघा त्यांचे ते वनीकरण लोक आले. ट्रेसपासिंग के लिए तो नहीं बोलेंगे, प्राइवेट प्रॉपर्टी है इसके लिए. फॉरेस्ट ऑफिसर आहेत, पोलीस नाही, फॉरेस्ट ऑफिसर आहेत ते. आम्ही नाश्ता करून सगळे निघालेलो आहे. वरती एक हनुमानाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं. मग परत आम्ही रिटर्न आमच्या घरी जाणार आहे. सो तुम्हाला हा व्लॉग माझा कसा वाटला तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पण तुम्हाला अजून थोडंसं मी खाली उतरतानाही व्लॉग दाखवते, पुढे पण थोडं पहा. ठीक आहे. नाश्ता कसा झाला? पोटभर झाला का? मस्त ना. आपको आंटी बोलने का दिल नहीं करता मेरे को. मैडम बोलती हूँ मैं आपको. इक्वल हो जाएगा, रिस्पेक्ट भी मिल जाएगा और सब कुछ हो जाएगा. ठीक है. ये मैडम ने बहुत अच्छा किया. उम्र के हिसाब से इनको कोई नहीं बोलेगा, इतना अच्छा किया. हे बघा वाघोबा मंदिर, शिरवणे गाव, नवी मुंबई. हाय, तुमचं काय ड्युटी आहे आज इकडे?
बघा आता आम्ही मंदिरात एंट्री करतो आहे. मंदिराच्या रस्त्याने एंट्री करतो. मंदिर कुठे मला माहित नाही, पण मंदिराचा जो बोर्ड आहे तो इथे आहे, फ्रंट कमान. आम्ही शिरवणे गावात चाललेलो आहे वाघोबा मंदिर बघण्यासाठी. किती खूप वरती आहे का दादा? थोडंसंच वरती आहे, तर तुम्ही थोडंसंच बघा वरती. वो भी मंदिर गए थे, अच्छा था मंदिर ना, जब हम लोग पिकनिक गए थे ना, मस्त था वो मंदिर. मैं फंस गई, हम तो करते हैं लेकिन वो आपके लिए, दोस्तों के लिए हमने मोह माया को थोड़ा अपना ले लिया. सबके साथ में बैठना ही चाहिए. हाँ, बेशक एक कवर खाओ, लेकिन खाना चाहिए. खाना चाहिए. आप भी देखना. हे बघा वाघोबा सेवा मंडळ शिरवणे गाव. इथे आम्ही पोहोचलेलो आहे. इथे मंदिर आहे, वाघोबा मंदिर. आतमध्ये जाऊ शकत नाही कारण की आंघोळ नाही केलेली आहे, तर तुम्ही बाहेरून सर्वांनी दर्शन घ्या या मंदिराचं. मीही घेते. हे बघा इथे एक छोटस मंदिर आहे. हे कसलंय माहित नाही, इथे काही नाव लिहिलं नाहीये. आणि इथे सगळीकडे वृक्षारोपण केलेले आहे. इथे काहीतरी लिहिलेलं आहे, आपण वाचूया. स्वागत केलेलं आहे, येणाऱ्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि इथे आहे याचं जे महाराष्ट्र शासनाने काही लिहिलेले टिप्स. वन विभाग ठाणे, वन परिक्षेत्र ठाणे, वन परिमंडळ शहाबाज, नियत क्षेत्र तुर्भे, असं सर्व क्षेत्रफळ वगैरे वृक्षारोपण वगैरे कसं केलंय काय ते सगळं याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. हे बघा. आता मी दर्शन घेऊन पुढे चाललेलो आहे. इथे काहीतरी वेगळी सिनरी आहे. सगळेजण वाव वाव करतात. अरे वाव, रिअली वाव. हे बघा पूर्ण हा जो खारघर सिटी आहे ना पूर्ण. ही नाही, ही तर वेगळी सिटी दिसते. ये कौन सी सिटी है? डीवाई पाटिल. हम लोग नेहरू आ गए क्या? सॉरी, वानखेड़े डीवाई पाटिल है ना, वही तो. नेहरू ना, हम लोग क्या नेहरू आ गए क्या? शिरवणे गाँव नहीं, शिरवणे हाँ. देखो चलते चलते फोटो. थैंक यू. मीनू देखा क्या नजारा? काय सुंदर नजारा आहे. बापरे. फोटो काढतायत का कोण? तुमचा काढायचा फोटो काढा ना, तुमच्या फोन चांगला काढ. अरे सो आता आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन खाली उतरलेलो आहे. आणि इथं सायकलीची रेस आहेत, बाईक रॅली. आणि हे बघा इथे ॲम्ब्युलन्स पण देखील आलेले, सायकल्स आहेत. आणि जे बाईक रॅली काढणार होते ते लोक पण इथे नाश्ता करतात. हे बघा जिथं आम्ही केला तिथे नाश्ता करतात. आणि आता आम्ही परत जात आहोत. तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. हे उतरण आहे, फास्ट होतंय. हो बापरे, हळूहळू. ए हळूहळू उतरा. कशी डबल आलो वरती आलो, परत खाली गेलो. बापरे. कोण 6 साल आले ना, खूप भारी. ज्या रस्त्याने गेलो त्याच रस्त्याने आम्ही परत आलोय. बघा तेच ते लोकेशन, ज्या आम्ही रस्त्याने गेलो त्याच रस्त्याने परत आलो आहे. आणि सो सकाळी लवकर गेलो होतो आणि आता आम्हाला वाजले 10:30 आणि आता मी परततो आहे. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सो थँक्यू सो मच आणि बाय.